भावे तुळसी दळ पाणी जोडा हात म्हणावे पतित वेळोवेळा अनिक नका पडो गाबाळाचे भरी आहे तेथे थोरी नागवण तुका म्हणे हा तव कृपेचा सागर नामासाठी पार पाववील अनिक नका पडो गाबाळाचे भरी आहे तेथे थोरी नागवन विठ्ठला 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 जगन्निहितपाणि मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा नमन पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दोसरे चरण संताची दोसरे चरण संताची विष्णु निवृत्तिर भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवांची हृदयांचे केलिया स्मरण ओज सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोणी आता अभिनव वाग्विलासिनी ते चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नविलीनिया हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ तुटतील अनेक नका पडो गावाळाचे भरी आहे तेथे थोरी नागवन प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग देऊचे सुप्रसिद्ध श्रीमंत श्री संत जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा उपदेश पर प्रकरणातील चालक कडव्याचा छोटासा आणि सुंदर असा सर्वांच्या परिचयाचा अभंग वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला आहे विठाला विषय आणि अभंगाचा सरळ सरळ अर्थ असा आहे दुःख देणारी जी माया आहे हे मायेचं जाळं तोडायचं असेल या मायेतून बाहेर पडायचं असेल तर तुम्ही सर्वांनी भगवंताचं हरी हरी नावाचं नामस्मरण करा भगवंताचं नामस्मरण सोडून इतर कोणत्याही साधनाच्या नादी लागू नका कारण ती साधनं म्हणजे कलियुगामध्ये गाभाळात जमा आहे आणि तुम्ही एवढंही करून जर त्या साधनांच्या नादी लागलात तर तुमची त्या ठिकाणी फसवणूक होण्याची शक्यता आहे किंबहुना होऊ शकते म्हणून तुम्ही भगवंताचं फक्त नामस्मरण करा फार तर तुम्हाला काही उपहार म्हणून भगवंताला द्यावंसं वाटलंच तर काही देऊ नका एक लोटाभर पाणी द्या तुळशीची दळं घ्या तुळस घ्या त्या भगवंताच्या पायावर पाणी तुळस अर्पण करा हात जोडून त्या भगवंताला फक्त प्रार्थना करा की हे भगवंता मी अनाथ आहे मी पतित आहे मी दीन आहे मला या मायाजाळातून तू पलीकडे ने एवढी प्रार्थना करा म्हणाले एवढंच म्हणाले हो एवढी प्रार्थना जरी केली तरी तो भगवान परमात्मा अतिशय कृपाळू दयाळू कनवाळू असल्यामुळे केवळ आपलं नामस्मरण करणाऱ्या व्यक्तीला तो या मायाजाळाच्या पलीकडे नेऊ शकेल असा अभंगाचा सरळ सरळ अर्थ त्या अभंगावर विशेष चिंतन करण्यापूर्वी ज्या निमित्ताने आज आपण
त्या पेहरे परिवारांच्या प्रांगणामध्ये वस्तीवर उपस्थित आहोत. मोठ्या दुःखद अंतकरणानं आपण खऱ्या अर्थाने या ठिकाणी उपस्थित आहोत. कारण आपल्या सर्वांनाही ज्ञात आहेत या वस्तीच्या मालकीनबाई असणाऱ्या एकेकाळच्या कैलासवासी सौभाग्यवती सुनीताताई अप्पासाहेब पेहरे या फारसं वय नाही, परंतु काळाच्या ओघामध्ये जेवढं आयुष्य भगवान परमात्म्याने दिलं आहे तेवढं आयुष्य संपल्यानंतर प्रत्येकालाच जावं लागतं. हा या सृष्टीचा नियम आहे. मग यामध्ये काही 10-20 वर्षानं, काही 20-25 वर्षानं, काही 40 वर्षानं, काही 80, 60, 70, काही 100 वर्षाचं आयुष्य लागतात, काही 100ही उलटतात ना. कारण ते भगवान परमात्म्याने दिलेलं एक संकल्पित आयुष्य आहे. ते संकल्पित आयुष्य आपलं पूर्ण करून 1 वर्षापूर्वी कैलासवासी सौभाग्यवती सुनीताताई आपल्यातून गेल्या. त्यांचे सासरे आहेत अजून श्री राधाकिशन बाबूराव पेहरे. त्यानंतर त्यांचे पती आहेत अप्पासाहेब राधाकिशन पेहरे. त्यानंतर एक मुलगा आहे, 2 मुली आहेत. चिरंजीव कमलेश अप्पासाहेब पेहरे मुलगा आहे. त्यानंतर एक विवाहित मुलगी आहे सौभाग्यवती कल्याणी अक्षय गेलुरकर. आणि एक बिगर लग्नाची मुलगी आहे कुमारी रोहिणी अप्पासाहेब पेहरे. त्यानंतर बाळासाहेब राधाकिशन पेहरे धीर आहे. तेथे न चाले काहीच चालत नाही, कुणाचंच नाही. बरं का, तुम्ही आम्हीच काय, कुणाचंच काही चालत नाही. कुणाचंच म्हणण्यापेक्षा भगवंताचं सुद्धा काही चालत नाही. काळ इतका भयंकर आहे की भगवंताचं सुद्धा काही चालत नाही. तुम्ही मला असं कसं म्हणता महाराज? मग भगवंताचं जर काही चालत असतं तर भगवान परमात्म्याने आपल्या सख्या बहिणीचा एकुलता एक मुलगा वयाच्या 16व्या वर्षी पत्नी 6 महिन्याची गरोदर असताना जाऊ दिला असता का? ठीक आहे. भगवान परमात्मा आहे, तो सर्व शक्तिमान आहे. आपण कीर्तनामधून ऐकतो, ज्याच्याकडे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहे. जो भगवान परमात्मा युद्धाच्या प्रसंगामध्ये अर्जुनावर आलेली महाभयंकर संकट निवारण करतो. अर्जुन मृत्यूच्या दारामध्ये उभा आहे. हातातलं धनुष्य कापून दिलं, चिता रचलेली आहे. प्रसंग डोळ्यापुढे आणा. काय नाही का, जयद्रथ वधाच्या वेळेचा प्रसंग. संध्याकाळपर्यंत जयद्रथ, 4 वाजेपर्यंत जयद्रथ सापडत नाही. प्रतिज्ञा केली जयद्रथाला मारील. सकाळचा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आपण भागवत श्रवण करणारे आहात, महाभारत श्रवण करणारे आहात, कथा सगळ्यांना माहिती आहे. शेवटी भगवंतानं सूर्याला लपवलं, सांगितलं अर्जुना अरे दिवस मावळा तुझ्या प्रतिज्ञेचं का? नाही मिळाले, प्रतिज्ञा तर केलीच पाहिजे. रथाच्या खाली उतरला, धनुष्य टाकून दिलं, चिता रचली, चिता पेटवली पण. आणि आता प्रदक्षिणा करायची, उडी मारायची. म्हणजे मरणाच्या दारात उभा आहे की नाही अर्जुन? अर्जुनाला मरण्याकरता काही सेकंदाचा किंवा काही मिनिटाचा अवधी आहे. अशा वेळेला भगवान परमात्मा त्या अर्जुनाला वाचवतो. बरं काय राहिलं होतं अर्जुनाचं? पोरासोरांचे लग्न झाले होते नाही का, मरू द्यायचं ना. पण नाही महाराज, त्या अर्जुनाला मात्र भगवान परमात्मा वाचवू शकतो. पण त्या अर्जुनाचा 16 वर्षाचा तरुण मुलगा, एकुलता एक मुलगा, शिवाय सख्या बहिणीचा मुलगा, नात्यानं भाचा, पण त्या भाच्याला भगवान परमात्मा वाचवू शकले नाही. बरं नुकतंच लग्न झालं ना, लग्न होऊन काय वर्ष 6 महिने झाले असेल, वर्ष झालं असं लग्न होऊन. आणि त्याची
बायको 6 महिन्याची गरोदर आहे ना, मग भगवंताला थोडी दया यायला पाहिजे ना. अरे आपला भाचा आहे सख्या बहिणीचा, परत तिला एकुलतं एक आहे, आता परत सुभद्रेला मुलगा होणं शक्य नाही. म्हणजे महाभारतातले प्रसंग जर डोळ्यापुढे चांगले चाणाक्ष पद्धतीने जर आपण अवलोकन केले तर आपल्या लक्षात येईल. परंतु त्या भगवान परमात्म्याला जर आपण कीर्तनामध्ये ऐकतो, न सांगता तुम्हा कळो येते अंतर, मग त्या भगवान परमात्म्याला कळत नव्हतं का आपला भाचा 6 जणांच्या राहण्यामध्ये गुंतलेला आहे, हे 6 जण आपल्या भाच्यावर वार करतात एका वेळेला. या 6 जणांच्या तावडीतून आपला भाचा वाचूच शकत नाही. भगवान परमात्म्याला धावत पळत येऊन त्याला तिथं मदत करायला पाहिजे होती, भगवंतानं त्याला वाचवायला पाहिजे होतं. परंतु भगवान परमात्मा सुद्धा त्याला वाचवू शकले नाही, कारण त्याचं आयुष्यच तेवढं होतं ना. प्रारब्धाधीन शरीर, नाथबाबा वर्णन करतात, तेच आली आहे हरिहर. हरी नाम भगवान परमात्मा, हर नाम भगवान शंकर, हे जरी त्या ठिकाणी प्रत्यक्ष आले तरी त्यांना कुणाच्याही प्रारब्धामध्ये कसल्याही प्रकारचा हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. किंबहुना हस्तक्षेप करण्याचा पात्रता असली तरी पण ते कुणाच्याही प्रारब्धामध्ये हस्तक्षेप करत नाही. हा सृष्टीचा नियम आहे. हे मी सांगतो कशा करता. सौभाग्यवती कैलासवासी सुनीताताई आपल्यातून गेल्या, 1 वर्ष होत आहे, एक मुलगी अविवाहित आहे. लोक एवढंच आपला दुर्दैव आहे. तुम्ही औषधाची बाटली पाहता ना, औषधाची बाटली, त्या औषधाच्या बाटलीवर 2 तारखा असतात. एक मॅन्युफॅक्चरिंग डेट म्हणजे निर्मितीची तारीख, ज्या दिवशी औषध तयार झालं ती तारीख असते वर, त्याच्या खाली असते एक्सपायर डेट इंग्रजीमध्ये. त्याचा अर्थ मराठीमध्ये असा आहे की औषधाची मुदत संपण्याची तारीख. म्हणजे ज्या दिवशी औषध तयार झालं ना त्याच दिवशी ते औषधाची संपण्याची मुदतही लगेच खाली असते. आपलं सुद्धा या कपाळाचं कातडं जर चांगलं उचकून पाहिलं ना तिथं 2 तारखा लिहिलेल्या असत, पण ते आपल्याला वाचता आल्या पाहिजे. एवढाच प्रश्न आहे. काही काही महात्मे आहेत ते वाचतात बरं, काही काही महात्मे आहेत, किंबहुना काही काही अभ्यासू लोक आहेत. अभ्यासू काही काही महात्मे आहेत, त्यांनी कपाळाकडे पाहिलं की त्यांना कळतं तुमचे किती दिवस. त्यांना ती तारीख कळते, वरची तारीख कळते जन्माची, खालची पण कळते मृत्यूची तारीख. पूर्वी पहाटेच्या वेळेला हे पिंगुळ यायची महाराज. पिंगुळ अतिशय अभ्यास होते. त्यांनी बिचाऱ्यांनी अभ्यास केलेला होता, कारण हे एक शास्त्र आहे, अभ्यास आहे, याचे काही संकेत आहेत. नामदेवरायांनी अभंग लिहिलेला आहे याच्यावर, आपल्याला तिकडे जास्त विश्लेषण करायचं नाही, परंतु याचे काही संकेत आहेत, काही अभ्यास आहे, काही चिंतन आहे. तर ते पिंगुळ लोक यायचे. माझ्याबरोबर एक मानभाव संप्रदायातला एक मित्र होता माझा, लहानपणी शाळेतला, नरोत्तम त्याचं नाव. त्याचे मोठे बंधू होते पुरुषोत्तम. आज ते भोकरला त्यांचा आश्रम आहे. तो नरोत्तम वयाच्या 42व्या वर्षी गेला. त्यानंतर आपला मित्र होता म्हणून मी भेटण्याकरता गेलो आणि त्यांच्या मोठ्या भावाला विचारलं, म्हणलो झोपेत माणूस गेला, काही दुखलं नाही, काय नाही, काहीच नाही महाराज. दुखणं नाही, खुपणं नाही, अटॅक नाही, काय नाही. डॉक्टरांचं बसलं तर डेड बॉडी 42 वर्ष असल्यामुळे त्यांनी सांगितलं का अटॅकचाही प्रकार नाही, कारणच नाही काही. तर ना बाण 42 वर्षाचा मुलगा, ब्रह्मचारी, विशेष म्हणजे. आणि डॉक्टरांनी सांगितलं मग कारणच काही नाही. मग कारण काही नाही, मृत्यू झाला कसा, कारणच नाही. मृत्यूला कारणच नाही सांगितलं, पण मृत्यू मात्र झाला. मग परत दुसऱ्या वेळेला मी भेटायला गेल्यानंतर मी त्यांच्या बंधूला, मोठ्या बंधू विचारलं, म्हणलो असं झालंच काय नेमकं. त्यांचं महाराज तुम्हाला खरं सांगू का,
म्हणाले एकदा आमच्या आश्रमामध्ये एक पिंगुळ आला होता पहाटेच्या वेळेला. पहाटे 5ची वेळ असेल, आमची देवपूजा वगैरे चालू होती. मी बाहेर आलो. त्या पिंगुळानं, आम्ही दोघं भाऊ बाहेर आलो भाऊ. त्या पिंगळानं नरोत्तमकडे चांगलं बघितलं आणि स्पष्टपणे सांगितलं की हा तुमचा लहाना भाऊ तुमच्या बरोबर फक्त वयाच्या 42व्या वर्षापर्यंतच आहे. मला वाईट वाटलं, मला खोटं वाटलं, भिकार बोंबले काहीतरी म्हणतात. पण बरोबर 42वं वर्ष उगलं आणि झोपेमध्ये नरोत्तम गेला मागे. मला त्या पिंगुळाचा आठवण. म्हणजे काही काही लोक होते अभ्यासू की त्यांना या कपाळावरच्या जे आपले काही आपण म्हणतो बा सटीने टाकला, खरं आहे ते. ज्ञानोबा सुद्धा त्याला पुष्टी आहे. ज्ञानोबरायांचं म्हणणं आहे का 7वीची राहती, हो 7वी 5वीच्या 6वीच्या दिवशी येऊन कपाळावर आपलं भविष्य लिहिते. ती दोन्ही गोष्टी लिहिते. हो 5 दिवसापूर्वी याचा जन्म झाला, पण याचा मृत्यू सुद्धा अमक्या अमक्या तारखेला अमक्या अमक्या वेळेला अमुक अमुक ठिकाणी अशा अशा परिस्थितीमध्ये होणार आहे, यात शंकाच नाही. हे मृत्यूचं गणित आहे, मृत्यूचं गणित. हे उलगडत नाही कोणाला. अशा आणि हा सृष्टीचा नियम आहे. यामध्ये कुणाला काहीही करता येत नाही. आपला प्रयत्न करणं आपलं काम आहे. आम्ही सहज अनिल महाराजांनी आम्ही चर्चा केली तेव्हा त्यांनी सांगितलं की बा घरच्या लोकांनी खूप प्रयत्न केले, 8-10 लाख रुपये खर्च केले, अजूनही करण्याची तयारी त्यांची होती, परंतु आयुष्यच संपलं ना. हो तर ज्ञानोबरायांची एक ओवी सांगतो पुढे चालतो. ज्ञानोबराय म्हणतात देथ आयुष्य पुरले आहे किंबहुना धात याही गेली या शरण त्रिदोषी न चुके मरण. ज्ञानोबराय म्हणतात तुम्ही ब्रह्मदेवाला, डॉक्टरच काय पण ब्रह्मदेवाला आणून त्या ठिकाणी उभं केलं, सांगितलं बाबा रे तू सृष्टीचा निर्माता आहे, काहीतरी कर. तो सुद्धा सांगू शकेल की माफ करा, मी आता काहीच करू शकत नाही. मग तेथे न चले कुणाच काहीच चालत नाही. हा नियम आहे. त्या नियमाप्रमाणे कैलासवासी सौभाग्यवती सुनीताताई आपल्यातून गेल्या. 1 वर्ष त्यांना होतंय. त्यांच्या प्रथम वर्षा श्राद्धाच्या निमित्ताने त्यांचे सासरे, त्यांचे पती, त्यांची मुलगा, त्यांची मुलगी, त्यांची पुतणे दीर आदी करून सर्व त्यांचा पेहरी परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्यातून गेलेला जो जीवात्मा आहे त्या जीवात्म्याला सुख, शांती, समाधान, उत्तम प्रकारची गती प्राप्त व्हावी याकरिता आपल्या हिंदू संस्कृतीच्या वैदिक परंपरेच्या नियमाप्रमाणे या ठिकाणी श्राद्ध विधी संपन्न होतो आहे. त्या निमित्तानं या ठिकाणी पिंडदान होत आहे, जलदान होत आहे, तिलदान होत आहे, त्याबरोबर अन्नदान होत आहे आणि त्याबरोबर थोडं भगवंताचं चिंतन व्हावं आणि त्या जीवात्म्याला सद्गती प्राप्त व्हावी या उद्देशाने तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. आपल्या आदरणीय भजनी मंडळांनी, तुमचे मामा आहेत, अनिल महाराज आहेत, पोपटराव आहेत, यांनी एक कीर्तनवृत्ती सेवा माझ्याकडे दिलेली आहे. आपणा सर्वांच्या सहकार्याने अनंत कोट ब्रह्मनायक भगवान परमात्म्याच्या असीम कृपेने आणि माझे सद्गुरू परमपूज्य गुरुवर्य महंत श्री नारायणगिरीजी महाराज यांच्या अनंत आशीर्वादाने आपल्या संकल्पित वेळेमध्ये या अभंगावर जसं चिंतन करता येईल त्याप्रमाणे आपण सर्वजण मिळून चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे अभंग 4. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. आमच्या भजनी मंडळामध्ये भजनामध्ये कायम हा अभंग म्हटला जातो. या अभंगामध्ये तुकाराम महाराज सकळ या शब्दाने असं सुचवतात की तुम्ही जेवढे मनुष्य मात्र म्हणून आहोत त्या सर्वांना हा शब्द लागू पडतो. सकळ की तुम्ही सगळेजण भगवंताचं नामस्मरण करा, हरी हरी म्हणा, असं तुकोबारायचं म्हणणं. आता सकळ म्हणून जर कोण याच्यामध्ये मोडतं असं जर आपण थोडं चिंतन केलं तर व्यावहारिक दृष्टिकोनातून जे समाजाची विभागणी केली शास्त्रानं म्हणा किंवा मोठमोठ्या विद्वानांनी म्हणा किंवा
भगवान परमात्म्याने चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुण कर्म विभाग अशा असं वर्णन आहे. गुण आणि कर्माचा अधिकार पाहून, गुण आणि कर्माची पात्रता पाहून भगवान परमात्म्याने 4 वर्णाची निर्मिती केली असं गीतेमध्ये वर्णन आहे. त्या 4 वर्णापैकी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे 4 वर्ण आहेत. बर, आणि 4 आश्रमाची निर्मिती केलेली आहे. ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. हे 4 आश्रम आणि 4 वर्ण. या 4 आश्रम 4 वर्णाव्यतिरिक्त या जगामध्ये 5वा वर्णही नाही आणि 5वा आश्रमही नाही. सगळं जग या 4 वर्णात आणि 4 आश्रमात मोडतो. म्हणून तुकोबरा सकळ हा शब्द या 4ही वर्णांकरता आणि 4ही आश्रमाकरता वापरतात असा त्याचा अर्थ आहे. सकळ म्हणजे का? आता जर या ठिकाणी सूचना केली, हे पहा, जमलेल्या सर्वांनी भोजन केल्याशिवाय जाऊ नये. त्याच्यातून बंदी सुटले का? पक्वजे सुटला का? बरं, मग म्हातारे सुटले का? ज्यांना दात नाही ते तरुण सुटले का? सर्वांनी, याचा अर्थ काय होतो? इथं जेवढे जमलेले आहेत सर्वांनी भोजन करून जावं. सकळ हा शब्द अर्थ. तर सकळ हा शब्द एखादा संन्यासी म्हणेल आमच्याकरता नाही असं अजिबात नाही. सकळ हा शब्द ब्रह्मचर्याला लागू पडतो, हा शब्द गृहस्थीला लागू पडतो, हा वानप्रस्थीला लागू पडतो, हा संन्यासाला लागू पडतो, हा शब्द ब्राह्मणांनाही लागू पडतो, हा शब्द गृहस्थीला लागू पडतो, हा शब्द शूद्राला लागू पडतो, क्षत्रियाला सर्वांना लागू पडतो. सर्वांना लागू पडतो म्हणण्यापेक्षाही आणखीन जर आपण साधू संतांची प्रमाण बघितली तर भगवंताचं नामस्मरण करण्याचा अधिकार सर्वांना आहे असं अनेक ठिकाणी तुकोबराय म्हणतात. काही ठिकाणी सर्व शब्द वापरतात, पण काही ठिकाणी स्पष्टपणे म्हणतात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. सगळ्यांचा उल्लेख केला, कुणीच सोडलं नाही. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र 4ही वर्ण आले. बरं, आता काही 4ही वर्णाच्या खाली त्यांना दर्जा आहे. सध्या तुकोबराय त्यांचंही वर्णन करतात. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, चांडाळाही अधिकार, भाळे भोळे नारी नर, आदी करोणी वेश्याही. कितीही वागणुकीनं नीच असेल तर सर्वांना या ठिकाणी सकळांशी येथे आहे अधिकार. आणि कलियुगी उद्धार हरीच्या नामे. यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणासी. सर्वांनी या आणि भगवंताचं नामस्मरण करा. भगवंताचं नामस्मरण करण्याला कुणाला कसल्याही प्रकारची अडचण नाही. तिथं काळाचं बंधन नाही, वेळेचं बंधन नाही, जातीचं बंधन नाही, नियमाचं बंधन नाही. सर्वांना सर्व काळी सदा सर्वदा भगवंताचं नामस्मरण करता येतं. करावं, पण कशा करता हे जर कुणी विचारेल तर तुकोबराय त्याचं कारण सांगतात की प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये जे दुःख प्राप्त होतं ना, या दुःखाचं मूळ कारण आहे, किंबहुना या दुःखाची जननी आहे माया. जगामध्ये आपण पाहतो
जेवढं काही दुःख आहे हे सगळं दुःख केवळ या जगामध्ये मायेमुळे आहे. मायेमुळं माया एवढी भयंकर वस्तू आहे की या मायेच्या तडाख्यातून सुटणार शक्यतो कुणीच नाही. मग त्याच्यामध्ये बरेच गुरु फटले महाराज, चांगले चांगले गुरु फटले या मायेमध्ये. हो, इतरांची गोष्ट सोडा, मायेच्या तडाख्यातून वाचलेले फक्त नाथ महाराजांनी 2-3 जणांचा उल्लेख केला. शुक, याज्ञवल्क्य, दत्त, कपिल मुनी या 4-5 जणांचा उल्लेख केला. ते मायेच्या तडाख्यात सापडले नाही. बाकी सगळे मायेनं झोडपले महाराज. मायाच एवढी महाभयंकर आहे की हिच्या तडाख्यातून वाचणं एवढं सोपी गोष्ट नाही. म्हणून तर भगवान परमात्म्याने श्रीमद भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायामध्ये ते आपल्या मायेचं वर्णन करत असताना अर्जुना सांगितलं, अर्जुना दैवी हेष्या गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते माया मेटांतरन्ति ते. भगवान परमात्म्यानं दुरत्यया शब्द वापरला. मम माया दुरत्यया. अर्जुना, ही माझी माया अतिशय दुस्तर आहे. या दुस्तर शब्दावर ज्ञानोबरायांनी अशी बहरदार टीका केली. मला काय सांगावं तुम्हाला. भगवंतानं फक्त एवढंच म्हणलं, अर्जुना ही माझी माया अतिशय दुस्तर आहे. म्हणजे तरुण जायला अतिशय अवघड आहे, कठीण आहे. दुस्तर शब्द वापरला. पण याच्यावर आमच्या ज्ञानोबरायांनी एवढी बहरदार टीका केली. हो महाराज, त्याचं वेळ जर असेल ना, या श्लोकावरच्या सगळ्या ओव्या बघितल्या ना, काय सांगावं तुम्हाला. एक एक ओवी ज्ञानोबरांनी अशी, तू कोण घेतली मोती जैसी, ज्ञानोबराय वर्णन करतात. या मायेचा पहिला प्रभाव सांगतात. जे भगवान परमात्मे दुरत्यय शब्द वापरला ना, या दुरत्यय एवढ्या 4च शब्दावर ज्ञानोबराय सांगतात या माया ही दुस्तर आहे, कठीण आहे, अवघड आहे. पण कशी अवघड आहे तर ज्ञानोबरायांनी भगवान परमात्म्याच्या मुखातले काही शब्द असे वापरले. भगवान परमात्मा म्हणतात, अर्जुना हे सगळे जीव आहेत ना, हे सगळे जीव हे माझे अवयव आहे. तैसे भूत मात्र हे माझे अवयव, तैसे भूत जात हे सर्व हे माझेच किर अवयव. परी माया दशी जीव दशी आले. माया योगी जीव दशी आले. ओवी अशी आहे, तैसे भूत मात्र हे सर्व माझेच किर अवयव, परी माया योगी जीव दसे आले. भगवान सांगतात, अर्जुना हे सगळे जीव प्राणी ना, हे माझे आहेत, माझे अवयव आहेत रे. पण या मायेनं हे मला माझं म्हणायला तयार नाही. हे माझेची मद नव्हती, माझे पण माझे होत नाही. माझेची मदन ओळख ती अहम ममता भ्रांती विषयांध झाले. अर्जुना हे माझे आहेत. पहा, भगवान परमात्मा माझं म्हणतात आपल्याला बरं का. पण आपण कोणी म्हणतो देव माझा आहे म्हणून. ह्यो कशाचा प्रभाव आहे. वास्तविक कोण आहे आपण. वास्तविक भगवंतांना खूप ठिकाणी म्हणलं. अर्जुन इथं म्हणलं, अर्जुना हे जीव माझे अवयव आहेत. 15व्या अध्याय म्हणता, अर्जुना ममैव अंशो जीवलोके. अर्जुना जीव माझा अंश आहे. तुम्ही आम्ही सगळे भगवंताचे अंश आहोत. पण दुर्दैव असं की आपण आपल्याला भगवंताचे म्हणायला तयार नाही. आपण आपल्याला जातीत समाविष्ट करतो. आपण आपल्याला कोणत्या कुळामध्ये समाविष्ट करतो. आपण आपल्याला कोणत्या आणखी वर्गामध्ये समाविष्ट करतो. पण आपण भगवंताचे आहोत असं मात्र कुणीच म्हणायला तयार नाही. फक्त साधू संत म्हणतात देव माझा मी देवाचा. तुम्ही आम्ही जर विचारलं का हो तुम्ही कोण, ते म्हणते मी माळी आहे. तुम्ही कोण, ते म्हणते मी गोसावी आहे. तुम्ही कोण, तो म्हणतो मी सुतार आहे. तुम्ही कोण, तो म्हणतो मी चांभार आहे. तुम्ही कोण, तो म्हणतो मी कुंभार आहे. पण असं कोणी म्हणतो मी देव आहे. तू कोबरा म्हणतो वास्तविक तुम्ही देव आम्ही देव. तू कोबराने विचारवर महाराज तुम्ही कोण आहे. मी वासुदेव मी वासुदेव
आपण भगवंत एक दिवस आपण भगवत स्वरूप होणार आहोत. एक दिवस आपल्याला भगवंताजवळ जायचं आहे, कारण आपण त्याचे अंश आहोत. तो कोपर्यंत मी वासुदेव, वसुदेव नाही वासुदेव, वसुदेवाचा पुत्र तो वासुदेव नाम भगवान परमात्मा तो मी आहे. तुम्ही आम्ही सुद्धा तिथं तुम्ही देव आम्ही देव मध्ये भेव आणि ते मधलं भेव आहे ना ते मायेचं भेव आहे. तुम्ही आम्ही सगळे ईश्वर अंश आहोत, ईश्वराचे आहोत. परंतु भगवान म्हणतात पाय अर्जुना मद त्यांची मजा पाय माझे आहेत, परंतु मला ओळखीत नाही. त्याचे असून त्याला ओळखीत नाही, नाही का. कशामुळे तर भगवंतानं सांगितलं हे अहम ममता भ्रांती विषयांद झाले. हा मायेचा प्रभाव आहे. या मायेमुळे हे अहम म्हणजे मीच कोणीतरी आहे म्हणायला लागले. यांना ममतेनं ग्रासलं, यांना भ्रांतीनं ग्रासलं आणि यांना विषयानं ग्रासल्यामुळे या मायेचा ह्यो प्रभाव आहे. माया आहे ना समाजामध्ये दिसत नाही. ती माया दिसत नाही. माया सांगता येत नाही याला माया म्हणतात, किंवा बोटाने दाखवता येत नाही. तुम्हाला सांगतो भागवताच्या 2ऱ्या अध्यायामध्ये ज्यावेळेला जनक राजाकडे 9 नारायण गेलेले आहेत, त्या 9 नारायणाला अनेक प्रश्न जनकानं विचारले. त्या अनेक प्रश्नापैकी जनकाचा एक प्रश्न आहे, महाराज म्हणाले माया म्हणजे काय आणि या मायेचा कार्य काय आणि या मायेच्या प्रभावातून बाहेर निघण्याचा उपाय काय, असे 3 प्रश्न ज्यावेळेला जनक राजा विचारतो त्यावेळेला अंतरिक्ष नावाचे 9 नारायणापैकी एक नारायण आहेत. 9 नारायण आहेत. कबीर हरिर अंतरिक्ष प्रबुद्ध पिंपलायन चमस कर वाजन अविहोत्र दुर्मिलस्य चमस कर वाजन हे 9 नारायण आहेत. ह्या 9 नारायणापैकी अंतरिक्ष नारायण नावाचे जे आहेत 3रे, त्यांना प्रश्न केल्यानंतर ते उठले आणि त्यांनी सांगितलं तव अंतरिक्ष म्हणे राया तुवा पुशली हरीची माया तो प्रश्नच गेला वाया. ते अंतरिक्ष नारायण म्हणतात राजा तू मला जो माया म्हणजे काय हा प्रश्न विचारला ना तो तुझा प्रश्नच प्रश्न नाहीये, खोटा प्रश्न आहे. म्हणाले काय अरे मला माया सांगू कशी, कशी माया कसं सांगू. माया म्हणजे भगवंताची एक अदृश्य शक्ती आहे. ती दिसत नाही पण तिचा प्रभाव मात्र जबरदस्त आहे. तुम्हाला महाराज असं कसं होतं जी वस्तू दिसत नाही तिला नाही म्हणा ना. नाही कसं काय म्हणायचं, अहो तिचा प्रभाव आहे ना. आता समजा हे वेल्डर आहे आणि त्या वेल्डरला बल्ब लावल्यानंतर बल्ब लागतो, म्हणजे बल्ब लागला लोक म्हणतात हे लाईट आली, बरं आलेलं आहे ठीक आहे, आता बल्ब काढून घ्या दाखवा बरं ते वेल्डर मध्ये लाईट पुढे. किंवा हे तारातून वीज प्रवाह चालू आहे, या तारांमधून वीज प्रवाह पण तो दिसतो का. मग या वेल्डर मध्ये लाईट आहे किंवा या तारेमध्ये लाईट आहे हे कसं कळल, हात लावल्याशिवाय कळणार. वेल्डर मध्ये दिसत नाही ना ते लाईट. हे 2 टर्मिनल आहेत पितळाचे, त्याच्यामध्ये लाईट कुठे दिसते तुम्हाला. लाईट वीज दिसतच नाही. आता याच्यामध्ये वीज आहे, कशावरून वीज आहे, याच्यामध्ये वीज आहे, तिकडे बटन बंद झालं किंवा लाईट गेली का असं वाजणारच नाही. याच्यामध्ये वीज आहे, वीज पण ती निर्गुण आहे, दिसत नाही. तशी भगवंताची माया या जगामध्ये आहे पण ती अदृश्य दिसत नाही, पण तिचा परिणाम मात्र आहे. वेल्डर मध्ये बोट घातल्यानंतर तारीला हात लावल्यानंतर जो झटका बसतो ना तसं मायेचा सुद्धा अजब झटका आहे. हो, झटक्यावरून कळतं ही माया आहे. विठाला त्याकरता त्या अंतरिक्ष नारायणानं राजानं असा उलट प्रश्न विचारल्यानंतर अंतरिक्ष नारायणानं असं एक सुंदर दृष्टांत दिला. म्हणजे तो दृष्टांत खरा नाथ महाराजांचा आहे. म्हणाले राजा तुला कसं सांगू माया म्हणजे काय आहे. नाही माले महाराज सांगा ना. ऐक माले महाराज. नाथ महाराज ते म्हणतात वांझेचे सुनेशी पुत्र झाला. नाथ महाराज दृष्टांत वांझेच्या सुनेला मुलगा झाला.
कसं वाटतं तुम्हाला हे वाक्य? वांझेसे सुनेशी पुत्र झाला, ते तर भीष्म श्रेयसी पान्हा आला. तेने पयपाने मातला, घरभंगू केला दिगंबराचा. हे सगळं मुलांना होणारी वांजबाई होती. बर, त्या वांजबाईच्या सुनेला मुलगा झाला. किती कसं वाक्य? अरे बाबा, ती वांजबाई, तिला मुलबाळच नाही, तिला सून कुठून आली? पण नाथमारांची एक चमत्कारी भाषा आहे. वांजेची सुने पुत्र झाला. बर, मग ती सून नेली. बर, मग त्या पोलाचं पालन कोणी केलं? ते तर भीष्म श्रेयशी पान्हा आला. भीष्माच्या बायको, भीष्माला बायको आहे. नाथवारांची भाषा आहे बाबा, काय करा. तेने पय पाने, पय म्हणजे दूध, पाणी म्हणजे पिऊन माताला उन्मत्त झाला तो. मग त्यानं दिगंबराचं घरच मोडून टाकलं. कुणाचं? दिगंबराचं. हे जैन लोक हिंडतात ना, अंगावर कपडा नाही, काय नाही, पायात काही नाही. मग ज्यांच्या अंगावर कपडा नाही, ज्यांच्या पायात काही नाही, ज्यांच्या डोक्यावर काही नाही, त्यांना घर असं. नाथमहाराज म्हणतात, त्या उन्मत्त झालेल्या पोरानं वांजेच्या सुनाचा पोरगा भीष्माच्या स्त्रियेचं दूध पिऊन एवढा उन्मत्त झाला, त्यानं दिगंबराचं घरच मोडून टाकलं. हे वाक्य जसं आहे सगळं खोटं, तसं मायेचं कार्य या जगामध्ये दिसत नाही, पण प्रभाव मात्र आहे महाराज. या मायेचा प्रभाव, ही माया समाजामध्ये मोह निर्माण करते. मोह, मायेचं कार्य मोह निर्माण. कशावरून? तर ज्ञानोबरायांनी पहिल्या अध्यायामध्ये भगवान परमात्म्याची मायेचं वर्णन करताना म्हणतात. संजय म्हणतो, ऐका महाराज, धृतराष्ट्र महाराज ऐका, हे आदिपुरुषाची माया, ब्रह्मेया ही नयेची आया, मनवणे भुलविला ऐके राया. संजयो म्हणे. संजय म्हणतो, महाराज, तुमचा पुतण्या अर्जुन रडतोय रणांगणामध्ये. माझा पुतण्या रडतो? अर्जुन म्हणाले, हो. अरे संजया, तू काय बोलतो? तुला कळतं का अर्जुन कोण आहे? मला माहिती आहे अर्जुन कोण आहे. जेने संग्रामी हरुजिंतीला निवांत कवचाचा ठाव फेडिला, पण महाराज तो अर्जुन मोहे कवळीला क्षणा माझी. मला माहिती आहे तुमचा पुतण्या अर्जुन काय आहे. मला माहिती आहे तुमच्या पुतण्यानं संग्रामामध्ये भगवान शंकराला हरवलं, निवांत कवच नावाच्या राक्षसांचा, गंधर्वाचा पराभव केला, पण तोच अर्जुन क्षणार्धामध्ये मोहानं कवटाळलं म्हणाले. त्यानं रथाच्या खाली उडी टाकली, धनुष्य टाकून दिलं म्हणाले. गांडीवम संसृते हस्तात त्वक्चैव परिदह्यते. आणि रडतोय म्हणाले तो अर्जुन, रडतो. धृतराष्ट्राने विचारलं, संजय असं कसं झालं? संजय म्हणतो, हे आदिपुरुषाची माया. महाराज, ही आदिपुरुषाची माया आहे. अहो, ही ब्रह्मदेवाला सुद्धा कळत नाही, ब्रह्मदेवाला कळत नाही. ब्रह्मेया ही नयेची आया, मनवून भुलविला ऐके राया. हा मायेचं कार्य आहे महाराज. ती समाजामध्ये मोह निर्माण करते, समाजामध्ये भ्रम निर्माण करते. भ्रम, अनेक लोकांना भ्रम आहे, तुम्हाला भ्रम आहे. काय? आपण खूप दिवस जगणार आहेत, आपण बंगल्यावर बंगला बांधणार आहेत, आपण गाडी घेणार आहेत. हो, भ्रम आहे आपल्याला. गाडी घेणार आहे तुम्ही? नक्की. बंगल्यावर बंगला बांधणार आहे? नक्की. घरी जाऊन तुमचा निरोप येऊ नये म्हणजे बरं. किती मोठा भ्रम आहे आपल्याला. तो कोबरा म्हणता, ही लोक भ्रमात आहेत, भ्रमात आहेत. वाटे या जनाचे थोरबा आश्चर्य. भ्रमात आहे तुम्ही आणि महाराज. आणि हा भ्रम तुमच्या आमच्यामध्ये कोणी पैदा केला? तुम्हाला मला ज्या गोष्टीचा भ्रम होतो, ह्यो भ्रम निर्माण करणारी माया आहे. मायेचं कार्य आहे समाजामध्ये स्नेह निर्माण करणं, समाजामध्ये मोह निर्माण करणं, समाजामध्ये भ्रम निर्माण करणं. एवढंच नव्हे तर मायेचं आणखीन कार्य असं आहे. माया जी वस्तू जशी आहे ना, जी वस्तू जशी आहे ना तशी माया भासू देत नाही.
मायेचं कार्य आहे. हो, याच्याकरता नाथ महाराजांनी हरिपालामध्ये एक उदाहरण दिलं. ते म्हणतात, शुक्तिवरी रजत बाबा डोळा दिसे, रज्जुवरी भासे मिथ्या सर्प, रज्जुवरी भासे मिथ्या सर्प, रज्जुवरी भासे मिथ्या सर्प. शुक्तिवरी रजत बाबा दिसे, रज्जुवरी भासे मिथ्या सर्प, रज्जुवरी भासे ही वस्तू जशी आहे तशी भासू न देणं हे मायेचं कार्य आहे. हे मायेचं कार्य आहे. नाथ महाराज शुक्तीवरी रजत पाहता डोळा दिसे. समुद्राच्या कडेला शिंपला पडलेला आहे, तो चंद्राच्या प्रकाशामध्ये चमकतोय. माणसं म्हणतात, अरे बाप, चांदी आहे, रुपा आहे. जवळ गेल्यानंतर कळतं त्यांना, अरे हे तर शिंपला आहे. मग चांदी किंवा रुपा आहे हे कोणी भासवलं? हे मायेनं भासवलं. किंवा दुसरं उदाहरण, रज्जूवरी भासे मिथ्या सर्प. भ्रम निर्माण करणं हे मायेचं काम आहे. रज्जू आहे, संध्याकाळची वेळ आहे. पूर्वी संध्याकाळी लोक दिवसभर काम करायचे, संध्याकाळी घरी यायचे. संध्याकाळी घरी आले की मग प्रत्येकाचं वाडगं राहायचं, खळं म्हणायचं त्याला. त्या खळ्यामध्ये बैल वगैरे बांधायचे आणि बैल वगैरे बांधले की मग आपलं घरी यायचं. दिवस मावळल्यानंतर, दिवस मावळलेला आहे, एक जण आपला चाबूक खांद्यावर टाकला, बैल घेतले, निघाला. निघल्यानंतर खळ्याजवळ आला आणि सहज खळ्याच्या फाटूक असं उघडलं. आता मधी जायचं, बैल माग आहेत, खांद्यावर चाबूक आहे, मधी फिरायचं तर ते दोरी तुटलेली होती, अशी वाकडी बिकडी पडली होती. अरे बापरे बापरे. शेजारी म्हणायला, हो काय झालं? हो मान इकडे इकडे, लवकर या लवकर या. हा, लय मोठा साप आहे म्हणा. आता कुपाट्याचं खळं असायचं, लय मोठा साप आहे म्हणा, लय मोठा साप. तो शेजारी आला, त्यांना माहिती, अरे बापरे लय मोठा आहे म्हणाले. हो म्हणाले. मग ते रामरावला बोला, रामराव बोलावला, श्यामराव बोलावला, 3-4 जण आले. हो म्हणाले लय मोठा साप. हो म्हणाले, पण ते हाला ना तू, काहीतरी गिळला म्हणाले त्यांना. हो म्हणाले, पण मग आता कुपटी चौकडीला पळाला, मग असं करा बरं काय, एखादी कोण बॅटरी आणा किंवा बॅटरी घ्यायचं कंदीला. मग 2 जण आले, परत कंदील आणला त्यांनी, वाती मोठाल्या गेल्या. मग हा हाला ना कमून म्हणून सहज काठीजवळ नेऊन पाहिली आणि मग कळलं ती दोरी. रज्जू सर्पाकार भासिले जगडंबर. हा, रज्जू झाली या गोचरू. हा, एकदा तिथं माहिती झाली की दोरी आहे. मग दोरी जर आहे ती दोरीच होती का साप होती? मग दोरीवर सापाचा भास होणं म्हणजे जी वस्तू जशी आहे तशी न दिसणं, याला म्हणतात माया. विठाला विठाला ही माया चांगल्या चांगल्याला कळत नाही महाराज. ही मायेने चांगल्या चांगल्यावर धडक घातली. आता भगवान परमात्मा, भगवान आहे की नाही? हा, भगवान परमात्मा तुम्हाला एक दृष्टांत नीट लक्ष देण्यासारखी गोष्ट आहे. पहा, भगवंतांना आता अवतार घ्यावा याकरता वैकुंठात कोण कोण गेलं? वत्सरूपे पृथ्वी ब्रह्म यापाशी जाय. पृथ्वी अगोदर ब्रह्मदेवाजवळ गेली. ब्रह्मदेवानं पृथ्वी सगळे देव घेतले, वैकुंठामध्ये गेले. भगवान परमात्म्याची विनंती केली. बरोबर आहे. हा, भगवंताची विनंती करून भगवान परमात्मा देवकीच्या गर्भाला आले. बरोबर आहे. त्या सगळ्या देवांनी येऊन गर्भस्तुती केलेली आहे. तुम्ही आता भागवत ऐकलं नाही का? आदरणीय सूर्यवंशी महाराजांचं भागवत झालं. तुमच्या काकांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं पोपटरावच्या खळ्यामध्ये आपण भागवत ऐकलं. त्या सगळ्या देवांनी, त्या ब्रह्मदेव मुख्य आहे, गर्भस्तुती करता करता. बरं, गर्भस्तुती झाली. देवकीच्या गर्भाला भगवान परमात्मा आले आणि ते देवकीच्या गर्भातून भगवान परमात्मा गोकुळात गेले. हे सुद्धा ब्रह्मदेवाला माहिती आहे की नाही? का नाही आहे? नाही आहे, हे ब्रह्मदेवाला माहिती आहे. इथून भगवान परमात्मा तिकडे गेले, ते लहानचे मोठे झाले. बर,
मग तो भगवान परमात्मा खेळायला लागला, खेळता खेळता आपलं गाय चरायला लागला. आणि मग आता ह्यो भगवान परमात्मा आहे हे ब्रह्मदेवाला चांगलं माहिती, तरी पण हा भगवान आहे, ह्यो आपल्या विनंतीवर यानं दुष्टाचं परिपालन करण्याकरता या पृथ्वीवर अवतार घेतलेला आहे. हे ब्रह्मदेवाला माहीत आहे, हे इंद्राला माहीत आहे. पण मायेचा प्रभाव पहा महाराज, जी वस्तू जशी आहे तशी भासू न देणं, तशी भासू न देणं. त्या ब्रह्मदेवावर मायेनं असं पाडा घातला, त्या ब्रह्मदेवालाही असं करून टाकलं की हा कृष्ण नाहीये, कोणतरी गवल्याचं पोरग आहे, देव काही वेगळा असेल. पहा आता ब्रह्मदेव होते, ब्रह्मदेव ते भगवान परमात्मा आहे की नाही हे शोधून पाहण्याकरता आता तुम्ही कालेज करता ते गाया करून नेणं काय काय काय. बरं, भगवान परमात्मा आता ही झाली ब्रह्मदेवाची गोष्ट. आता सगळ्या देवांचा राजा इंद्र, त्याची गोष्ट अशीच आहे. हा भगवान आहे हे इंद्रालाही माहिती आहे. म्हणून भगवान आहे हे मायेच्या प्रभावानं त्या इंद्रालाही भासू दिलं नाही. भगवंता सांगितलं आपल्याला इथून पुढे इंद्राची पूजा नाही करायची, माले मग आपल्या गोवर्धनाची पूजा करायची. आपल्या गाई ते तरतात आहे, तो गोवर्धन आपल्या गाईला पोचतोय, आपण त्याची पूजा करू. सगळ्यांनी ठरवलं. इंद्राला काय हो गवल्याचं पोरग, माझा अपमान. अरे बाबा ते गवल्याचं पोरग नाहीये. इंद्राला कळेल महाराज, म्हणजे ह्यो मायेचा प्रभाव आहे. माया माया हो, ही मायेमुळं वस्तू जशी आहे तशी ती माया भासूच देत नाही. ती प्रभाव टाकी ती. आणि परत आता येशूला किती वेळेला भगवंतांना दाखवून दिलं, ए आई मी तुझा पोरग नाहीये, मी देव आहे. किती वेळा दाखवून दिलं. मारावया तिने उगारली का त्या वेळेला दाखवलं, एकदा देव गिळले तेव्हा दाखवलं नाही का. एवढं मोठा उखळाला बांधून 2 झाडं पाडले तेव्हा दाखवलं नाही का. कालियाच्या डोक्यावर नाचायला लागले, ते घेऊन आले, सगळं गाव जमा झालं. तेव्हाही लोकांना कळलं की एवढ्या कालिया याचं विष एवढं भयंकर, जे पाणी पिल्यानंतर गाया मारतात, त्या कालियाच्या डोक्यावर हा नाचतो, म्हणजे हा काय पोरगा असला पाहिजे का, आनंदाचा पोरगा आहे का. म्हणजे हे सगळं कळतंय त्या लोकांना, तरी पण ते हा ईश्वर म्हणून त्याची पूजा करू शकत नाही. माझेची परी मग ओळखीती. भगवान सांगतात माझे, पण मला ओळखीत नाही का. अहम ममता भ्रांती विषयांद राहिले. यांना अहंतेनं ममतेनं भ्रांतीनं ग्रासल्यामुळं हा मायेचा प्रभाव आहे महाराज, मायेचा प्रभाव. ही माया जशी वस्तू आहे तशी भासू देत नाही, तशी भासू देत नाही. हे मायेची ताकद आहे. आणि म्हणून या मायेच्या राहल्यातून निघण्याकरता खूप लोकांनी प्रयत्न केले महाराज, खूप लोकांनी. ज्ञानोबाईने अशी गोड टीका केली. ज्ञानोबाई म्हणतात, त्या सगळ्या ओव्यांचा फक्त आपला सरळ सरळ तुम्हाला अर्थ सांगतो. एकी स्वयंबुद्धीच्या बाई या मायेतून तरुण जाण्याकरता स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर काही बुद्धिवाद्यांनी, काही ज्ञानी लोकांनी प्रयत्न केला. त्यांना त्या माये नदीमध्ये त्यांनी स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर, स्वतःच्या ज्ञानाच्या जोरावर उड्या टाकल्या. तर ज्ञानोबराय म्हणतात ते कुठं गेले समजलेच नाही. तुकोबरायने याचं खूप सुंदर वर्णन केलं. ते म्हणतात, हे प्रभो तुझी माया मोठी भयंकर आहे, तुझ्या मायेतून पलीकडे जाताना मला खूप भीती वाटते रे. का, मी मागच्यांचं पाहतो, मागच्यांचं. चालता वाट पुढे भय वाट त्याची, चालता वाट पुढे भय वाट त्याची. बहुत जन गेले नाही आले मागून, बहुत जन गेले नाही आले मागून. नदी काय झाले कान तरी ऐक, नदी काय झाले कान तरी ऐकता. पैसलो संधी भागी तुझ धरून, पैसलो संधी भागे तुझ धरून. आता माझी करी चिंता दारुदी भगवंता,
कोटी नाही कोणी नेहमी सज्जन संता आता माझी करी चिंता जानती भगवंता पाठी कोटी नाही कोणी नेहमी सज्जन संता मध्ये वर्णन करतात. हे प्रभू, ज्यांनी स्वयंबुद्धीच्या बाई स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर ज्ञानाच्या जोरावर या मायेतून तरुण जाण्याकरता प्रयत्न केला, ते कुठं गेले, काय झालं त्यांचं? चालता वाट पुढे भय वाटते चित्ती, बहुत जन गेले नाही आले मागुती. ते परत आलेच नाही. बरं, मग ते आले नाही, मग पुढे सुजून फुगून धरणाला लागले किंवा मग कुठेतरी काट्या कोपटीत लागले. ना देखो काय झाले, कान तरी ऐकते देवा. ते कुठून सुजून फुगून वर आले, पुढे कपरीला लागले, आमच्या गावाच्या थडीला लागले. काहीच ऐकायला मिळालं. बुडाले तयाचा मूळ ना मार्ग, बुडाले तयाचा मूळ ना मार्ग, बुडाले तयाचा मूळ ना मार्ग, बुडाले तयाचा मूळ ना मार्ग. लागला तो लाग सांडोनिया, त्यांचं काही ऐकायला आलं नाही. पण जे ज्ञानाच्या जोरावर स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर ज्यांनी माया नदीमध्ये उडी टाकली, त्यांचं काय झालं पाहायला सुद्धा मिळालं नाही. अनेकांनी प्रयत्न केले. एकी वैशीची या सांगडी, एकी वेदत्रयाची सांगडी. मग महाराज या मायेच्या नदीतून तरुण जाण्याकरता सांगड चालत नाही का? सांगड चालते ना, सांगड चालते नाही असं नाही. केली ना काही जणांनी. 3 वेदाचा अभ्यास करून सांगड तयार केली. पुढे एक भोपळं मोठं, मागे एक भोपळं, जवळ एक भोपळं. त्या सांगलीवर बसून निघाले. पण ते ज्ञानोबराय म्हणतात ते सुद्धा कुठं कड्या कपरीला गेले. ती सांगड तुटली आणि त्यांचं काय झालं पत्ताच नाही त्यांचा सुद्धा. फार गोड वर्णन केलं ज्ञानोबरायांनी वर्णन केलं. ज्ञानोबराय म्हणतात या मायारूपी नदीमध्ये 5 मगरी आहेत. 5 मगरी. तसे तर अनेक भवरी आहेत, अनेक वळणं आहेत, अनेक दगड आहेत, अनेक खडकं आहेत, अनेक कपारी आहेत. त्या कपारीत जर माणूस गेला ना तर पाण्यातून वरच येत नाही. अशा कपारी आहेत माया नदीला. कपारी आहेत, काही खडकं आहेत. त्या खडकावर आदळलं तर लगेच 2 भाग होतात. काही काट्या कुठे आहे नदीच्या कडेला असतात ना, पूर्वज पंथ त्याला काट्या कुठे आहेत. त्याप्रमाणे या माया नदीमध्ये 5 मगरी आहेत. त्या मगरींची नावही आहेत. एक रस नावाची मगर आहे, रस. एक रूप नावाची मगर आहे, गंध नावाची मगर आहे, एक शब्द नावाची मगर आहे, एक स्पर्श नावाची मगर आहे. या 5 मगरी आहेत या माया नदीमध्ये. आणि मोठे मासे आहेत. असे मासे आहेत की ते अख्ख्या माणसाला अख्खं गिळतात. अशी काही मासे आहेत. त्या माशांची नावं आहेत. एक धनमद नावाचा मासा आहे. धनमद माशाचं नाव आहे का? तसं शार्प, शार्क काय अशा माशांची नाव आहे. तसे या माया नदीमधली मासे त्यांची नावं आहेत. धनमद, रूपमद, सत्तामद. त्या माशांची नावं आहे बरं काही. हो, रूपमद, धनमद, सत्तामद, शक्तिमद, ज्ञानमद, बळमद असे अनेक मासे आहेत. 6-7 मासे आहेत. बरे मासे साधी नाही महाराज. ज्ञानोबराय म्हणतात काहींनी या 3 वेदाची सांगड करून त्या मायेतून जायचा प्रयत्न केला तर या माशांनी ते सगळेच गिळले, अख्खे गिळले या माशांनी. एवढे भयंकर आहे. बरं माये भयंकर म्हणजे साधे भयंकर नाही महाराज. हे मासे एवढे भयंकर आहे. अहो इतरांची गोष्ट सोडा, भगवान परमात्म्याच्या भावाला सुद्धा एक मासा गिळायला लागला. या माया नदीमध्ये भगवंताचा भाऊ मोठा बलराम दादा, त्या बलराम दादाला सुद्धा बलमद नावाचा मासा गिळायला लागला होता.
उगा भगवंतानं मदत केली म्हणून वाचला. हो, बलमद नावाचा मासा एवढा भयंकर आहे. भगवंताचा अंगसंग घडणारी भगवंताची अर्धांगिनी सत्यभामा, तिला सुद्धा एका माशानं गिळायला सुरुवात केली होती. पण उगा भगवंताची बायको म्हणून त्यानं सोडली. हो, तिला सुद्धा रूपमद नावाच्या माशानं गिळायला सुरुवात केली होती. पण भगवंतानं मदत केली. म्हणून ती वाचली. महाराज, लक्ष्मीला सुद्धा समुद्रातून निघल्याबरोबर सौंदर्य मद नावाच्या माशानं त्या लक्ष्मीवर हल्ला केला. पण ती टपकन ती सावध झाली आणि तिने भगवंताची पाय धरले. तेव्हा त्या माशाच्या तावडीतून ती वाचली. आता इतरांची गोष्ट सोडायला सांगायला काय अर्थ आहे आता? जिथं भगवंताच्या लक्ष्मीला जो मासा सोडित नाही, भगवंताच्या मोठ्या भावाला मासा सोडित नाही, जो बलराम दादा खांद्यावरचा हल नांगर जर त्यानं जमिनीत रवला आणि असा ओढला तर अख्खी पृथ्वी हलती. तो बलराम दादा, त्या बलराम दादाला त्या माया नगरीतला मासा गिळतो. मग सांगा बरं, तो मासा किती भयंकर आहे. कळतंय ना पण तुम्हाला? उगाच गप्पा चालल्या म्हणून. मद 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 म्हणजे गर्व, अहंकार. हे माया नदीतली मासे आहेत महाराज. हे 5-6 मासे भयंकर आहेत. ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केला, काही केलं या माशांनी गिळलं. काही वैशिष्ट्य जाड लागले. काही काही लोकांनी आपल्या ताकदीच्या जोरावर, त्याला काय होतं म्हणाले, आपण जाऊ ताकद शरीरामध्ये, ताकदीच्या जोरावर त्यांनी जाड अशा प्रकारचे ओळखी घेतली आणि जायचा प्रयत्न केला. तर 5 मगरी आहेत, 5 मगरी. त्या 5 मगरीनी हे लोक गिळले नाही. मग त्या मगरीनी यांना तोंडात घेतलं, चघळलं चघळलं चघळलं, त्यांचा रस काढून घेतला, स्वतः झाला आणि फेकून दिले. ते विषय मगरी सांडिले चघळून या, ज्ञानोबराय म्हणतात. स्वतः केला, स्वतः काही जणांचा. काही जणांनी यज्ञ यागाच्या जोरावर आपण माया करून जाऊ म्हणून काही प्रयत्न केले. यज्ञ यागाची अपुरवली काहींनी यज्ञ यागाच्या जोरावर. पण ते यज्ञ यागाच्या जोरावर ज्यांनी माया नदी तरून जायचा प्रयत्न केला ते स्वर्ग सुखाच्या कपारीमध्ये घुसले, परत बाहेरच आले नाही. खूप सुंदर वर्णन केलं ज्ञानोबरायांनी, खूप सुंदर. असे अनेक जणांनी प्रयत्न केला. कुणी कर्मयोगाचा उपयोग केला, कर्माच्या जोरावर आपण माया करून जाऊ. ते सुद्धा विधी निषेधाच्या आणि चक्रामध्ये पडले, त्यांनाही जाता आलं नाही. कुणी स्वतःच्या तारुण्यानं बाहुबलानं जायचा प्रयत्न केला, त्यांनाही जाता आलं नाही. अनेकांनी प्रयत्न केला. पण ज्ञानोबराय म्हणतात, काय सांगावं तुम्हाला, एकच नवला हो, जो जो किती तरुण पाहो तो तो अपावो होय किर. जो जो प्रयत्न करावा या मायेच्या जाळातून, मायेच्या नदीतून बाहेर निघायला, तो तो अधिक या मायेमध्ये माणूस गळतो महाराज, गुंततो, बाहेरच फेकते. मग का हो महाराज, एवढी माया भयंकर आहे तुम्ही सांगता. मग या मायेतून बाहेर निघायला उपायच नाही का? उपाय आहे ना. भगवान परमात्मा सांगता, अर्जुना एथ एकची लीला तरले, जे सर्व भावेसी मज भजले, तया इलची थडी सरले. माया जाळ, तो माया जाळ शब्द आहे ना, तोच माया जाळ तुकोबाला सांगतात. भगवान सांगतात, अर्जुना या मायेच्या नदीमधून पलीकडे जायचं असेल तर त्याला एकच पर्याय काय, माझं भजन केलं पाहिजे, भगवंताला भजलं पाहिजे, भगवंताची भक्ती केली पाहिजे. अहो पण महाराज, भगवंताची भक्ती म्हणजे नेमकं काय करायचं, तोपर्यंत काही नका करू. फक्त त्या भगवंताचं हरी 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 असं नामस्मरण करा, फक्त नामस्मरण करा. हो, काय होईल नामस्मरण केल्यानं, तुकोपर्यंत एवढा माया भयंकर असलेलं माया जाळ, त्या मायेच्या जाळातून तुम्हाला पलीकडे जाता येईल. हे तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. हो, तुकोबराय म्हणतात, हरी हरी तुम्ही मनारे सकळ. मी सांगितलं या मायेनं सर्वांवर प्रभाव आहे मायेचा.
एकानं व्हायला बा मी ब्रह्मचारी आहे, मला काय नाही महाराज, ब्रह्मचारी सुद्धा या मायेनं गुंगवले. एकानं व्हायला मी संन्यासी, मला काय घेणं नाही, मला देणं नाही. तुला घेणं नाही देणं नाही हीच माया आहे. हो, माया म्हणजे काय? हीच माया आहे. सगळ्यांना गुरपटवलाय मायेने. म्हणून तो कोबाने सगळ्यांना सांगितलं, हे बाताओ, तुम्ही स्वतःच्या बाहुबलानं, स्वतःच्या ताकदीनं, स्वतःच्या हिमतीनं, स्वतःच्या ज्ञानानं, स्वतःच्या बुद्धीनं, स्वतःच्या कर्ममार्गाच्या माध्यमातून या मायेच्या पलीकडे जायचा प्रयत्न करूच नका. तुम्हाला पर्याय आहे. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाळ तुटत येईल. तुकोबराय म्हणतात, तुम्ही सगळे भगवंताचं नामस्मरण करा, हरी हरी म्हणा. बरं, हे फक्त तुकोबरायांच्या एकट्याचं म्हणणं आहे असं नाही बरं का. ज्ञानोबरायांनी सगळ्या हरिपाठामध्ये आपल्याला माहिती आहे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हेच सांगितलं. नाथ महाराजांनी सुद्धा हे सांगितलं, हरिमुखे गाता हरपली चिंता. हो, सर्व साधू ज्ञानोबरायांचा, एकनाथ महाराजांचा आदी करून सर्व साधू संतांचा परामर्श घेऊन तुकोबराय सिद्धांतावर आलेले आहेत. तुकोबराय मनाचा मार्ग नाहीये. हो महाराज, तुम्ही तुमच्या मनानं का होईल महाराज, तेने माया जाळ तुटतील. का हो महाराज, या माये जाळाच्या पलीकडे जाण्याकरता तुम्ही म्हणता हरी हरी म्हणा, पण आम्ही एक सहज म्हणून विचारतो, हरी हरी म्हणण्या व्यतिरिक्त इतर मार्गाने जायचा प्रयत्न केला तर आपण सगळे मार्ग या आदल्या भागामध्ये बघितले. काय की तिन्ही वेदाचा अभ्यास करून सांगड तयार केली, त्याचा उपयोग होत नाही. तिथं स्वतःच्या बाहुबलावर जाता येत नाही, बुद्धीच्या जोरावर जाता येत नाही, ज्ञानाच्या जोरावर जाता येत नाही, कर्माच्या जोरावर जाता येत नाही, योग यागाच्या जोरावर जाता येत नाही, तारुण्याच्या जोरावर जाता येत नाही, यज्ञ यागाचा उपयोग काहीच उपयोग होत नाही इथं. म्हणून तुकोबराय स्पष्ट भाषेत सांगतात, इथं दुसरा कोणताही उपयोग नाही. जो जो तुम्ही उपाय कराल तो तुमच्या जीवनामध्ये अपाय होईल. आणि म्हणून तुम्ही भगवंताचं नामस्मरणाव्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याच साधनाच्या नादी लागू नका, मार्गाच्या नादी लागू नका. का? त्या ठिकाणी तुमची फसवणूक आहे. फसवणूक कशी आहे तर इतर साधनांच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगतो. तुकोबराने गाबाळ शब्द का वापरला बरं? गबाळ कशाला म्हणतात माहिती आहे का? वावरामध्ये आपण काश्या यातल्या वावर पेरण्याकरता, स्वच्छ करण्याकरता काश्या वेचतात ना. तुमच्याकडे काय म्हणतात? काश्या म्हणतात. काश्या वेचल्या आणि त्या वेचलेल्या काश्या एका बाजूला ठेवल्या, गंज केले. 4-2 दिवस गेले, आता ते गंज उचलायचे. मग पोरं जर आले तर ते शहाणी माणसं, ते गबाळात हात घालू नको. मग दतळ्यानं किंवा पंजानं उचल. काय बरं? गबाळात, ते गबाळ आहे ना, गबाळात हात का घालू नको? ते पोरांना सांगितलं, बाबा त्याला काय होतं? अरे ही चुकाल तुझी भीती आहे. बरोबर आहे ना? त्या गबाळामध्ये एखाद्या वेळेला काठी वेचताना काठी आली असतील, काठी मोडतील, किंवा रात्रीची वेळा त्याच्या खाली एखादा साप येऊन बसू शकतो, विच्चू येऊन बसू शकतो. आणि तू जर हात घातला तो विच्चू नसन, काठी मोडेल, साप नसन, म्हणजे काय होईल? फजिती होईल ना. म्हणजे गाभाळामध्ये भीती आहे. गाभाळात काय भीती आहे ना. तुकोबराय गाभाळ शब्द का वापरतात? गाभाळामध्ये भीती आहे. कशाची भीती आहे? तुकोबराय म्हणतात तिथं नागवण होईल, तुमची फसवणूक होईल. कशी? तर निळोबरायांचं एक सुंदर अभंग आहे. ते म्हणलं बा, भगवंताच्या नामस्मरणाव्यतिरिक्त तुम्ही इतर साधनाच्या नादी लागले, तुमची फसवणूक कशी आहे? कशी आहे? नाथ महाराज आपलं निळोबराय सांगतात. निळोबराय म्हणतात, हे पहा, तुम्ही जर यज्ञ याग केला मायातून पलीकडे जाण्याकरता, तर तुम्हाला पुढं माया प्रलोभन दाखवते. काय? यज्ञ यागे स्वर्ग भोगाड येती. यज्ञ याग केला, 100 यज्ञ केले, मग 100 यज्ञ या मायेच्या कचाट्यातून बाहेर निघण्याकरता केले ना. मग या कचाट्यातून बाहेर निघताना त्याच्या मधी माया काय करते माहिती आहे का? स्वर्ग भोग दाखवते. हे याज्ञिकाला म्हणते, हे येड्या, काय पुढे चालला? पण तुम्ही भगवंताकडे चाललो. काय भगवंताकडे घेऊन बसला? काय करणार वैकुंठात जाऊन?
वैकुंठी जाऊन काय बा करावे उगेची बसावे मम निरोप. काय करणार तू वैकुंठात जाऊन? मग त्याच्यापेक्षा तू स्वर्गाचा राजा हो, 100 यज्ञाचं पुण्य आहे तुझ्याकडे. तो म्हणतो बरं मग स्वर्गाचा राजा झालं काय होईल? काय होईल? मग लगेच ती माया काय करते, तिकडं पहा म्हणाले. त्यानं तिकडं पाहिलं का बघ म्हणाले, हाय त्या तिलोत्तमा काय, रंभा काय, उर्वशी काय, हाय नाचतात सुंदर सुंदर अप्सरा. ए वेळ्या, त्या भगवंताच्या पायाजवळ जाऊन काही उपयोग होणार नाही. मग या अप्सरा पाहिल्या का, याच्यातली जी लागन ती तुला तू केव्हाही घेऊन जाऊ शकतो असं म्हणाले. हो त्यानंतर गंधर्व जाऊ, हे बघ गंधर्व गातात, हे सुस्वरामध्ये गंधर्व गातात. मला स्वर्गातलं सुख दाखवतो ती माया, भगवान परमात्म्याचं चरण इथं, हा यज्ञयाग करणारा इथं, तो इथपर्यंत आला. आता वीत भरत राहिलं, त्याच्या आतच ती माया म्हणते, हे वेळ्या इथं बघ या अप्सरा काय नाचतात, हे काय करमणूक तुझी, हे सोन्याचं सिंहासन आहे तुला बसायला, काय करतो तिथं जाऊन? हे गंधर्व गातात बघ, हे सुगंध आला महाराज, मदन ओळगे शेजारे, रेत चंद्र शिपे सांबरे. हे पाहून त्याला असं वाटतं बरोबर आहे हा म्हणतो ते. तिथे जाऊन काय करायचं? मग स्वर्ग भोगाळ येती, तो भगवंताकडे जाण्याऐवजी, मायेच्या पलीकडे जाण्याऐवजी या मायेच्या अलीकडच्या स्थळाला तो गुंगतो आणि स्वर्गाचं राज्य भोगतो. पण त्याला हे कळत नाही हे कुठपर्यंत आहे, हे स्वर्गाचं राज्य कुठपर्यंत आहे. जोपर्यंत मडक्यात दही आहे तोपर्यंत मडकं शिकेल आहे. पण त्याला हे माहित नाही की या मडक्यातलं दही संपल्यानंतर आपली रवानगी मोतीराम म्हणून होणार आहे. ज्ञानोबरायांनी 8व्या अध्यायामध्ये सुंदर वर्णन केलं. ते तम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती एवं त्रयीधर्म मनो प्रपन्ना गता गतम काम कामा लभंते. मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका. तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती. हो त्या मायेनं त्याला प्रलोभन दाखवलं, तो त्या यज्ञयागाचं पुण्याच्या जोरावर स्वर्गाचा राजा झाला. हे अप्सरांचं गाणं ऐकतोय, अप्सरांचं नृत्य पाहतोय, हे छानपैकी गंधर्वाचं गाणं गातोय ऐकतोय, हे अमृत प्यायलाय. हो विमान आहेत, त्याला पेट्रोल नको डिझेल नको, विमानामध्ये बसला, चला हरिद्वारला गेले, चला वैकुंठाला गेले, चला कैलासाला गेले. मनाला जाता येईल, मनाला वाटेल ते जाता येतं. ऐरावता सारखं वाहन आहे. पण हे कुठपर्यंत महाराज, जेवढा जेवढा भोग भोगतोय तेवढं पुण्य कमी होतं. एक दिवस सगळं पुण्य संपतं. मग यमदूत येतात, ते सांगतात महाराज चला आता. कुठं? खाली मृत्यू लोक. काय बरं मी राजा आहे माले? हो पण आता तुमचे पैसे संपले. ठीक आहे, आपण एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये जर गेलो, 1 लाख रुपयाचं डिपॉझिट ठेवलं आणि त्यांना सांगितलं हे 1 लाख रुपये डिपॉझिट. हो मग ऑर्डर करत राहिलो, कॉफी आली, चहा आला, हो एसी चालू करा झाला, टीव्ही चालू करा झाला, जेवण झालं. कुठपर्यंत? इकडं भोग चालू आहे पण तिकडं पैसे कमी होतात एका बाजूला. 1 लाख रुपये संपले, 2 रुपये शिल्लक राहिले. 99,998 संपले, 2च रुपये शिल्लक राहिले. मग तो वेटर येतो, मग हा ऑर्डर सोडितो, एवढ्या जेवण. तो वेटर येतो, अरे जेवण नाही आणलं. तो महाराज खाली चला आता. का? 2च रुपये शिल्लक राहिले. 2 रुपये तिथं चहा सुद्धा मिळत नाही. तिथं 25 रुपयाला चहा आहे, तुमचे 2च रुपये शिल्लक राहिले. आता तुम्हाला या लिफ्टला नाही जाता येणार का? लिफ्टला 5 रुपये लागत, 2च रुपये शिल्लक आहे. पाय देणं चला म्हणून पाय. कुठपर्यंत आहे स्वर्गाचं सुख? मग जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत स्वर्ग सुख. पुण्य संपलं परत मृत्यू लोकांमध्ये खंती ते न करा होणे गाढव कुतरा. मग आता यज्ञाचं पुण्य संपादन करून फसवणूक झाली का फायदा झाला? निलोपराय वर्णन करतात,
यज्ञ यागे स्वर्ग भोग आड येते करिता तपे काम क्रोध खवळते. तपश्चर्या करायला लावा तर काम खवळतो, क्रोध खवळतो आणि त्या काम क्रोधाच्या माध्यमातून भोग भोगले किंवा कुणाला शाप दिला की पुण्य संपत. हो पुण्य संपत. काय केलं विश्वामित्रानं सांगायची गरज नाही. तिकडे आपल्याला जायचं नाही, आपल्याला वेळ आहे कमी आहे. संपलं ना पुण्य महाराज. पुण्य संपल्यानंतर तुम्ही शाप दिला एखाद्याला की त्या शापानं ती तुमचे शब्द खरे होतात. पण शब्द खरे होतात एका बाजूला, पण एका बाजूला तेवढ्या प्रमाणात पुण्य कमी होतं. याचं काय तपश्चर्या खर्च होते. एखाद्याला तुम्ही आशीर्वाद दिला, त्या आशीर्वादानं तुमचे शब्द खरे होतात पण तुमचं पुण्य कमी होतं. हा नियम आहे महाराज. म्हणून तुकोबरे म्हणतात, हे प्रभू माझ्या मुखातून कुणाला आशीर्वाद द्यायचा वेळ येऊ देऊ नको. हो कुणाला शाप द्यायची वेळ येऊ का? पुण्य खर्च होतं पुण्य. मग एका बाजूला आपण शाप दिला, आपलं म्हणणं खरं झालं, रागाच्या भरामध्ये प्रेमाच्या भरामध्ये एखाद्याला आशीर्वाद दिला पण पुण्य खर्च झालं. याचं काय? मग तुमची फसवणूक झाली का तुमचं हित झालं? हो करिता तपे काम क्रोध खवळती नित्यानित्य ज्ञानी अभिमान वाढती. हो ज्ञान पैदा केलं, 4 वेद 4 शास्त्र 18 पुराण, मग त्याला जरा गग्गा होतो. गग्गा होतो मी काय असं आहे का म्हणून त्या ज्ञानानं त्याची परत त्या सगळ्या अभिमानानं ज्ञानाची गाळण होऊन जाते. आणि चौथी गोष्ट करिता तीर्थातने अहंकाराची प्राप्ती. माणसं तिकडनं आले का यात्रा करून म्हणा किंवा नर्मदा प्रदक्षिणा करून ते बोंबमारी फिरतात. हा शास्त्र असं सांगतं नियमाप्रमाणे तुम्ही कोणतंही पुण्यकर्म केलं की ते पुण्यकर्म तुम्ही झाकून ठेवलं पाहिजे. ज्ञानोबरायांनी उदाहरण दिलं 16व्या अध्यायामध्ये. ज्ञानोबराय म्हणतात, ना तरी कृषी वळू आपुले पांगुरवी पिरिले तशी निपदले दान पुण्य. तुम्ही जगामध्ये तैशी झाकी निपदले दान पुण्य. ज्ञानोबराय म्हणतात, तुम्ही दान केलं, तुम्ही पुण्य केलं, तुम्ही तीर्थयात्रा केली, तुम्ही सत्कर्म केलं, तुम्ही काही जरी केलं ते पुण्यकर्म तुम्ही झाकून ठेवलं पाहिजे, उघड करता कामा नये. का? जसं म्हणाले शेतकरी धान्य पेरतो पण ते पेरलेलं उगावं म्हणून झाकतो. उगावं म्हणून झाकतो का पेरलं म्हणून झाकतो? हा उगलं पाहिजे याकरता ते झाकावं लागतं नाही का? मग तुम्हाला सुद्धा तुमच्या सत्कर्माचं फळ मिळावं याच्याकरता ते झाकलं पाहिजे का उघडं केलं पाहिजे? हे साधं गणित आहे. शेतकरी जर समजा पायभर पुढे चालली आणि त्याच्या पाठीमागे राख आहे, बरोबर आहे ना, राख हाकलाच नाही तर काय होतं? ते उघड्या पडलेलं बी पाखरं वेचून घेऊन जातात नाही का? तसं आपण केलेलं पुण्य जर आपण झाकलं नाही, त्या पुण्याच्या पाठीमागे राख्या हाकल्या नाही किंवा बोरटीची काठी जर हाकली नाही तर आपलं सुद्धा पुण्य काय होतं? पाखरं वेचून घेऊन जातात. मला काही शिल्लक राहत नाही. कहा गए थे कहा नहीं और क्या लाए थे कुछ नहीं. विठ्ठल विठ्ठल तीर्थाटन केलं की अहंकार निर्माण होतो, मनुष्य दौंडी पिटवतो आणि त्या योगे सगळं आपलं पुण्य गमावून बसतो. म्हणजे या इतर साधनाच्या नादी लागलं तर तुमची फसवणूक होते असं स्पष्टपणे तुकोबराय अभंगाच्या दुसऱ्या कडव्यात सांगतात. आणि स्पष्टपणे सांगतात की ही सगळी साधनं म्हणजे कलियुगामध्ये गबाळात जमा आहे, तुमची फसवणूक होईल, म्हणून इतर कोणत्याही साधनाच्या नादी लागू नका. अभंगाच्या दुसऱ्या कडव्यात आणि केलं. उरलेल्या 15 मिनिटामध्ये 15 मिनिटं अजून घेणारच नाही. कारण मला अपूर्ण कीर्तन करणं आवडतच नाही. तशी आमची परंपरा तर वेगळीच आहे. जवळ मला 3 टावर कीर्तन करायचं, लोक उठू लोक निघून जाऊ, ही आमची परंपरा आहे खरी. परंतु त्याला आता थोडंसं नियमाच्या बंधनामध्ये उरलेल्या 15 मिनिटामध्ये उरलेल्या 2 कडव्याचा आपण भावार्थ पाहण्याचा प्रयत्न करू. तुकोबराय म्हणता इतर साधनाच्या नादी लागू नका. का? किंवा तुमची फसवणूक आहे. मग काही नाही, भगवंताचं नामस्मरण करा. पण ते भगवंताचं नामस्मरण करताना काही विधी आहे, काही गोष्टी. कारण भगवंताचं नामस्मरण करणं जितकं सोपं आहे तितकं ते अवघड सुद्धा आहे.
आता लोक करत नाही म्हणून म्हणावं लागतं सोपई बुवा घ्या, सोपई बुवा घ्या. भक्तिपंत बहु सोपा, भक्तिपंत दगडापेक्षा काही न करत नाही म्हणून त्यांना म्हणावं लागतं भक्तिपंत बहु सोपा, भक्तिपंत बहु सोपा. पण खरा जर बघितला तर भक्ती तो कठीण शिवळावरील पुढे. तसं आपण म्हणतो भगवंताचं नाव सोपं आहे बा, केव्हा घेतलं चालतं, हो बरोबर आहे. हां, केव्हाही घेतलं चालतं, कशाही अवस्थेत घेतलं चालतं, हो बरोबर आहे. आंघोळ करा न करा अमकं नमकं सगळ्या गोष्टी ठीक आहे, तरी पण त्याला काही विधी आहे महाराज. उगीच आपण मनोभान आम्ही तर नामस्मरण करतो, कीर्तनकार सांगतो फायदा काहीच नाही. थोडंसं नियमही पाळले पाहिजे, नियमही पाळले पाहिजे. तुकोबराय म्हणतात तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा, हरी 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 असं म्हणत जा. परंतु ते म्हणत असताना काही असो की नसो, पण तुमच्या अंतकरणामध्ये भाव असणं गरजेचं आहे. भाव जर नसेल ना, नाही का, मग किती हरी हरी म्हणा, काय उपयोग नाही. अंतकरणामध्ये भगवंताबद्दल, साधू संतांबद्दल, आपल्या ग्रंथांबद्दल, आपल्या धर्माबद्दल, आपल्या संप्रदायाबद्दल, आपल्या होऊन गेलेल्या साधू संतांबद्दल अंतकरणामध्ये भाव, श्रद्धा, विश्वास, आदर असणं गरजेचं आहे. तर या सगळ्या शब्दाला मिळून तुकोबरायांनी भाव शब्द वापरला. आणि भगवंताचं नामस्मरण करत असताना त्या भगवंताकडे कधीतरी गेलं पाहिजे, कधीतरी भगवंताकडे गेलं पाहिजे, त्या भगवंताला काहीतरी अर्पण केलं पाहिजे. लक्ष द्या तुमच्यावाल्या. पहिली गोष्ट अंतकरणामध्ये भाव पाहिजे, कधीतरी भगवंताकडे गेलं पाहिजे, काहीतरी नेलं पाहिजे. एखाद्या पाहुण्याकडे आपण कधीच गेलो नाही आणि तो फोनवर सांगणार नाही, हो तुमच्याबद्दल आमच्या आम्हाला खूप प्रेम आहे. वर्ष झालं तिथे फोन, वर्ष झालं इकडं पाहुण्याचे वयोवृद्ध होऊन वडील वारले तरी तुम्ही गेलेच नाही, आई वारली तरी गेले नाही, मध्यंतरी आणखी काही दुर्घटना आली तुम्ही गेलेच नाही, फक्त फोनवर हो तुमच्याबद्दल आम्हाला लई प्रेम. काय वाटेल ते पाहुण्याला व्यवहार सांगा मला. आज समजा ज्यांना श्राद्धाला येणं गरजेचं आहे. आता आप्पासाहेब पाटलाची पत्नी गेली, त्यांच्याबद्दल ज्यांना प्रेम आहे, आदर आहे, त्याच्यात हे पहा तुमची मंडळी गेली, आम्हाला खूप वाईट वाटलं, तुमच्याबद्दल आम्हाला खूप प्रेम आहे. मग ते म्हणाले या ना, 31 तारखेला श्राद्ध आहे, या चौधरी महाराजांचं कीर्तन आहे, या. नाही हो पण आम्हाला तुमच्याबद्दल लई प्रेम आहे. अरे प्रेम आहे पण ये ना, मग आलं पाहिजे की नाही. रामभाऊ तुम्हाला कसं वाटतं? आमची पोरं तेच करतात, अण्णा तुमची लई आठवण येते, अरे मग ये ना एखाद्या वेळेला. काहीतरी आलं पाहिजे की नाही. वर्षातून एखाद्या वेळेला अनिल महाराज गुरुपौर्णिमेला म्हणा, वर्षातून एखादा चक्कर मारलं पाहिजे की नाही. अरेच तुलाही प्रेम आहे, अन्न तुमच्याला आठवण येते. तसं भगवान परमात्म्याकडे काहीतरी गेलं पाहिजे की नाही. पंढरपूरला म्हणा, आळंदीला म्हणा, पैठणला म्हणा, बद्रीनाथला कधीतरी गेलाच पाहिजे ना. बरं गेलं पाहिजे, मग मोकळं गेलं पाहिजे का. शास्त्रकार सांगतात गुरुकडे जाताना, देवाकडे जाताना, वयोवृद्ध व्यक्तीला भेटायला जाताना, संतांकडे जाताना काहीतरी नेलं पाहिजे. मग भगवान परमात्म्याकडे जाताना काहीतरी नेलं पाहिजे ना. एखादी अगरबत्ती, एखादी फुलवात एवढी एवढी, एखाद्या बाटलीमध्ये होऊ शकते का. नुसतं निर्गुण भक्ती काय कामाची महाराज, काहीतरी सगुणता असली पाहिजे. अहो आपण साधं एखाद्या घरी भेटायला जातो, मग घरातली बायको म्हणते हो तुम्ही पाहुण्याकडे चालले ना, हा हे बा ते लहान लहान पोरं आहे बरं का, हा मग जातो बिस्किटची पुडी घेऊन जा. म्हणते की नाही दादा तुम्ही खरंच सांगा, जाता नाही तुम्ही, हा खाऊ घेऊन जा, लहान लहान पोरं आहे. मग आपण आपल्या सोयऱ्याला भेटायला जाताना जर बिस्किटची पुडी घेऊन जातो, खाऊ घेऊन जातो, ध्यानच नाही राहिलं तर येताना कमीत कमी ते पोरांच्या हातात पाचताचा हे करता का नाही. पण तुम्ही मानत आली जा ना कमीत कमी, हे खरं आहे का नाही. का उगाच बाबा बोलावला आणि तो गप्पा मारतो ना आपण ऐकलो,
मग आपण जर आपल्या स्वैरेला भेटायला जाताना, मुलीच्या घरी जाताना, तुम्ही मुलीच्या घरी जाताना मोकळ्या हाताने जाता का? बरं, एवढं करून तुम्ही मोकळ्या हाताने गेलेच. मुलीला तुमच्या एक मुलगा आहे, एक मुलगी आहे, मुलगी 4थीला आहे, मुलगा 3रीला आहे. हा, तुम्ही गेले भेटायला, नेमकं पोरं शाळेतून आले, तुम्ही गेले, पोरं आले, बिलगले तुम्हाला, बाबा आले, बाबा, मम्मी मम्मी, अगं बाबा आले, बाबा आले. मग तुमचं तिथं येईल, तुमचं येईन बसेल आहे. काय वाटतं तुम्हाला? आनंद वाटतो का? अरे येले हो, तुम्ही पिशवीतून बिस्किटचे पुढे काढले पाहिजे. धर पप्पू, तुला धर. हा दीदी, धर तुला धर. हा बाई, हे तुला बी आणले बरं का. हा तू बी खा. आणि येईन बाई, येईन बाईला जात नाही हे पेढे. अरे हे व्यवहार आहे राजा. हा, हे बी करताना सांगायचं तुम्हाला, लेकीकडे जाताना खाऊ घेऊन जा म्हणून. मग तुम्ही लेकीच्या घरी जाताना जरा खाऊ घेऊन जाता, मग भगवान परमात्मेकडे जाताना काहीच द्यावं नाही का हो? आज अशी लाजही वाटत नाही का आपल्याला थोडीशी, की आपण देवळात चाललो बा? चला मग एखादी अगरबत्ती घेऊन जाऊ, आरतीची वेळ ते लावतील बा. काय वाटू नये? तो कोवरा म्हणतात नका नेऊ भाऊ, अगरबत्तीला पैसे लागते, अगरबत्ती नेऊ नका, कापूर नेऊ नका, फुलवातं नेऊ नका. पण तुमच्या दारात तुळस आहे ना, तुळस, तुळस, हा, तुळशीला पानं तर असतील ना. घरामध्ये तुमच्या काहीच नाही आहे असं गृहीत धरू, तुम्ही सडक संन्याशी, पण प्यायला घागरीत पाणी तर आहे ना. पाणी, पाणी तर आहे ना घरी, पाणी फुकटचं. म्हणजे एखादा तांब्याचा तांबे म्हणा, किंवा जर्मलचा तांबे म्हणा, किंवा स्टीलचे तांबे म्हणा, ते तांब्यावर पाणी घेतलं पाहिजे ना. दारात तुळस आहे, त्या तुळशी 2 पानं तोडली पाहिजे. अरे तुम्ही भिकार तोडले, तुमच्याकडे भगवंताला न्यायला प्रसाद नाही, अगरबत्ती काहीच नाही, पण पाणी तर नाही बा आमच्याला. काय बा, पाणी सुद्धा नाही. काय बा, तुळशीला पानं सुद्धा नाही, असंच नाही. तो कोबराईन दोन्ही शब्द का वापरले? तुकाराम महाराजांना माहिती, तुम्ही भिकार तोडले, तुम्ही देवाला काहीच नेऊ शकत नाही. पण हे भिकार तोडताना तो कोबराई म्हणता, हरी हरी म्हणा आणि त्या भगवंताकडे काही नेऊ नका, पण कमीत कमी लोटावर पाणी न्या, 4-2 तुळशीचे पानं न्या, ठेवा त्याच्या पायावर. पाणी होता त्याच्या पायावर, ते तुळशीचे पानं डोक्यावर ठेवा आणि हात जोडून सांगा, हे प्रभू, मी भिकार चोट तुझ्या दारात आलेलो आहे, काहीच देऊ शकत नाही तू. मी पतित आहे, दीन आहे, अनाथ आहे. प्रभू, मला या मायातून तू पार कर, अशी प्रार्थना करा. हा आहे हरी हरी म्हणण्याचा विधी अभंगाच्या 3ऱ्या कडव्यामध्ये. भावे तुळशी दळ पाणी जोडा हात, भावे तुळशी दळ पाणी जोडा हात, भावे तुळशी दळ पाणी जोडा हात, भावे तुळशी दळ पाणी जोडा हात. मनावे पतित मना काही ना काही विधी आहे. तसं हरिहरी म्हणण्याला विधी आहे. भगवंताकडे जा, तुझ्या दरबारात उभे राहा, प्रभू पुढे उभे राहा आणि म्हणा त्या प्रभूला, भगवंता मी पतित आहे. आणि ते तुकोपर आहे पहा, भगवंतापुढे उभे राहतात आणि भगवंतापुढे स्वतःचा दाखवा देतात. मी तवा नाथ अपराधी, कर्महीन मतिमंद बुद्धी, तुझं मी आठविले नाही कधी, वाचे कृपा निधी माय बापा, नाही ऐकले गायले गीत, धरिली लाज सांगिले ही, नावडी पुरा. हे वास्तविक बात तुकोपर आहे नाही असं, पण भगवान परमात्म्या पुढे गेलं की जीवानं म्हणलं पाहिजे मी पतित आहे. पतित 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 परिमी त्रिवाच्या पतित, परी तू आपुलिया सत्ते मद करावे सरते. प्रभो, मी पतित आहे, मी दीन आहे, मी अनाथ आहे, मी अवगुण अन्यायी, किती मनोनी सांगो काही, आता मद पायी कावदे विठ्ठले. प्रार्थना करावी भगवंताची. प्रार्थनेमध्ये खूप मोठी ताकद आहे महाराज, काय सांगा तुम्हाला, वेळ नाही आपल्याला, पण प्रार्थना करावी भगवंताची आणि भगवंतापुढं दीनता पत्करावी, लीनता पत्करावी. एवढं जर केलं तर तो भगवान परमात्मा तुकोबर आहे. तुम्ही म्हणता हरी हरी म्हणा आणि एवढीच विधी करा, तुकोबर म्हणता बस काही न लागे एक भावाचे कारण, काहीच नाही लागत. भगवान परमात्म्याला एवढंच लागतं.
एवढं जरी केलं तरी काम होईल का? तुकोपर्यंत निश्चित होईल. पण त्याकरता भगवंताचं एकदा भजन करा. हो ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली. हो महाराज, भगवान परमात्मा पुढे गेलं, भगवंताला तुळशीला अर्पण केलं, पाणी अर्पण केलं, पतित म्हणून भगवान परमात्मा पुढे शरणागती पत्करली आणि भगवंताचं नामस्मरण करत राहिलं. एवढ्यानं मायाजाळातून पलीकडे जाता येईल. तुकोबाराय म्हणता निश्चित जाता येईल. कसं शक्य आहे? तुकोबारायंत शक्य असं आहे, ज्या भगवंताची तुम्ही प्रार्थना करता, ज्या भगवंताचं नामस्मरण करता, ज्या भगवान परमात्म्यापुढे तुम्ही उभे आहात आणि ज्या भगवंताला तुम्ही विनंती करता, तो भगवान परमात्मा अतिशय कृपाळू आहे, अतिशय दयाळू आहेत, अतिशय कनवाळू आहेत. त्याचं वर्णन केलं ज्ञानोबारायांनी. कनवाळू कृपाळू भक्ता लागे मोही, गजेंद्राचा धावा तुवा केला विठाई. भगवान परमात्मा सांगता, प्रभू तो अतिशय कृपाळू आहे, अतिशय दयाळू आहे. नवे नवे तुकोबराय तर या ठिकाणी परिसीमा करतात की तो कृपेचा निस्तार सागर आगर नाहीये, तो सागर आहे, समुद्र आहे. तो एवढा कृपावान आहे की त्या कृपेला सीमाच नाहीये. आणि केवळ तुम्ही एवढा विधी केला तर एवढ्या विधीनं तो तुम्हाला भवनदीच्या म्हणजे माया नदीच्या पलीकडे नेऊन त्याच्या चरणाजवळ निश्चित जागा देईल, असं तुकोबरायांचं म्हणणं आहे. अभंगाच्या शेवटच्या कडव्यामध्ये आपण भैरवीने आपल्या कार्यक्रमाची सांगता करणार आहोत. त्या अगोदर आपल्या सर्वांना कल्पना आहे, आपण ज्या निमित्ताने